हो नाही म्हणता म्हणता ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा लढवणार हे जवळपास आता स्पष्ट झालंय. त्यामुळं कधी 20, कधी 21, कधी 23 असं म्हणत ठाकरे गट महाविकास आघाडीत सर्वाधिक म्हणजे 18 लोकसभेच्या जागा लढवणार आहे. त्यामुळे या लोकसभेच्या 18 जागा आणि त्या ठिकाणचे 18 उमेदवार हे जवळपास मातोश्रीनं निश्चित केल्याची खात्रीलायक चर्चा आहे. त्यामुळे या 18 जागा कुठल्या आणि लोकसभेच्या या 18 जागावरील ते 18 उमेदवार कुठले की ज्यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. नमस्कार, मी अनिल गैरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं. त्यातील पहिली लोकसभेची जागा म्हणजे कल्याण लोकसभा. कल्याण लोकसभेवर सर्वांचं यावेळेस जास्त लक्ष असणार आहे आणि ठाकरे गटानं हा मतदारसंघ जिंकण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. कल्याण लोकसभेमध्ये दररोज वेगवेगळी नावं येत आहेत. अगदी कधी सुषमा अंधारे, कधी वरुण सरदेसाई. परंतु हे सगळं जरी असलं तरी ज्यावेळेस बंड झालं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्या लोकसभा मतदारसंघाचा विचार करून त्या ठिकाणी एका नेत्यावर त्या लोकसभा मतदारसंघाची संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवली आणि ते नाव म्हणजे सुभाष भोईर. त्यामुळे सुभाष भोईर हे ठाकरे गटाचे कल्याण लोकसभेचे उमेदवार असणार याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. या ठिकाणची दुसरी जागा म्हणजे ठाणे. ठाण्यामध्ये 2 नावं जरी चर्चेत असली म्हणजे केदार दिघे आणि राजन विचारे असं जरी असलं तरी राजन विचारे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे. कारण राजन विचारे हे एकनाथ शिंदेच्या प्रत्येक चाली या ओळखून आहेत. त्यामुळं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या प्रत्येक आव्हानाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता राजन विचारेमध्ये आहे आणि त्यामुळं राजन विचारे यांनाच ठाणे लोकसभेची उमेदवारी यावेळेसही देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे ईशान्य मुंबई. ईशान्य मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संजय राऊत यांची चर्चा होती, परंतु बऱ्याच मेहनतीने मिळवलेली त्या ठिकाणी राज्यसभा त्यांना सोडायची नाहीये. त्यानंतर ईशान्य मुंबईचा मतदारसंघ लढवण्याच्या हेतूनं राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. संजय दिना पाटील यांनी त्या मतदारसंघाचं एक वेळेस प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांना ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमधील त्या ठिकाणी दुसरी आणि या 18 जागेवरील जवळपास चौथी जागा म्हणजे दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबईचे सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. याआधी त्या ठिकाणी अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा होती खरी, परंतु ठाकरेंच्या एका शब्दावर अरविंद सावंत यांनी केंद्रातलं मंत्रीपद लाताडलं होतं. सोबतच त्यांची ठाकरेविषयी निष्ठा आहे आणि त्यामुळेच अरविंद सावंत यांनाच दक्षिण मुंबईची उमेदवारी हे फिक्स झाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे सध्याचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि दुसरं कैलास पाटील. परंतु ओमराजे निंबाळकर यांनाच यावेळी देखील धाराशिव लोकसभेची उमेदवारी हे ठाकरे गटाकडून फिक्स करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर या 18 जणांच्या यादीतील पुढचा मतदारसंघ जो आहे तो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या 2-3 नावं चर्चेत आहेत, परंतु या ठिकाणी ठाकरे ज्यांना प्रदीर्घ अनुभव या लोकसभा मतदारसंघाचा आहे तो उमेदवार म्हणजे सुभाष वानखेडे यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेकडून या लोकसभा मतदारसंघामध्ये एकदा विजय संपादन केला होता. तसेच मागची 2019ची लोकसभा त्यांनी ही काँग्रेसकडून लढवली होती आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघाचा त्यांचा दांडगा संपर्क आहे आणि याचाच विचार करून सुभाष वानखेडे यांना ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यानंतर या यादीतील दुसरा मतदारसंघ जर पाहिला तर तो आहे मुंबई उत्तर पश्चिम. मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार हे गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ताबडतोब उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांच्यावर सोपवली. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची जबरदस्त ताकद आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघ राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस गजानन कीर्तिकर यांनी बंड केलं ताबडतोब त्या ठिकाणी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांची नियुक्ती केली आणि त्यामुळं अमोल कीर्तिकर हेच मुंबई उत्तर पश्चिमचे पुढचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर जी लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघ.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे बंडू उर्फ संजय जाधव आहेत। या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी तसं बरंच इतिहास केला, कारण या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा दुसऱ्यांदा खासदार निवडून येत नाही आणि एकदा निवडून आलेला खासदार शिवसेना सोडून जातो। मात्र संजय जाधव यांनी याला छेद दिलाय आणि त्यामुळेच संजय जाधव यांना यावेळेस निष्ठेचं फळ मिळण्याची शक्यता असून त्यांना यावेळेस देखील शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी लोकसभा। शिर्डी लोकसभेची जबाबदारी आधी बबनदादा घोलप यांना दिली गेली होती, मात्र त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। त्यानंतर वाकचौरे आणि बबनदादा घोलप यांच्यामध्ये खटके उडायला लागले। काही दिवसापूर्वी बबनदादा घोलप हे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचेही आपण पाहिलंय। त्यामुळे ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव निश्चित केल्याचं बोललं जात आहे। यानंतर असचा मतदारसंघ जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी जोरदार रस्सीखेच आहे। परंतु काही दिवसापूर्वीच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची चर्चा ही मातोश्रीवर झाली आणि त्या चर्चेमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी ठाकरे गटानं चंद्रकांत खैरे यांचं नाव निश्चित केल्याचे जवळपास खात्रीलायक वृत्त आहे। त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस जवळपास 4 नावं ही चर्चेमध्ये आहेत। त्यामध्ये आपले संजय घाटगे असतील, संजय पवार असतील, विजय देवणे असतील किंवा डॉक्टर चेतन नरके असतील। परंतु यामध्ये सध्याच्या घडीला डॉक्टर चेतन नरके यांनी आघाडी घेतल्याचं बोललं जात आहे। सध्या ते जरी शिवसेनेमध्ये नसले तरी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोल्हापूर लोकसभेचा दौरा सुरू केला आणि हल्लीच आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचा जो दौरा केला त्या दौऱ्यामध्येही ते आदित्य ठाकरे यांच्या सोबत दिसून आले। एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी चेतन नरके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यामुळं डॉक्टर चेतन नरके हे ठाकरे गटाचे पुढील कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या ठाकरे गटाकडे 2 ऑप्शन आहेत। एक म्हणजे माजी मंत्री संजय देशमुख आणि ठाकरे गटात प्रवेश केलेले महंत सुनील महाराज। परंतु सुनील महाराज यांनी ऑन कॅमेरा हे स्पष्ट केलंय की ठाकरेंनी आपल्याला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा शब्द दिलाय आणि त्यामुळे आपण यवतमाळ वाशिम मधून ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहोत। त्यामुळे हे जवळपास स्पष्ट झालंय की संजय देशमुख यांना दिग्रस विधानसभेमध्ये उतरवलं जाईल आणि महंत सुनील महाराज यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी ही दिली जाईल। त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे तो आहे नाशिक लोकसभा। नाशिक लोकसभेमध्ये मागच्या वेळेसच लोकसभेची उमेदवारी मागणारे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचं नाव सध्या आघाडीवर आहे आणि विजय करंजकर यांनी नाशिक लोकसभेची तयारी देखील सुरू केलेली आहे। त्यामुळे यावेळेस विजय करंजकर हेच ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार असणार हे जवळपास आता निश्चित झालंय। त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो आहे मावळ लोकसभा। मावळ लोकसभेच्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातून काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटामध्ये राष्ट्रवादीचे माजी पिंपरी चिंचवडचे महापौर हे संजय वाघेरे पाटील यांनी त्या ठिकाणी ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांना मावळ लोकसभेचा शब्द दिलाय अशी ही चर्चा आहे। सध्या ते मावळ लोकसभेचा त्या ठिकाणी आढावा घेत आहेत आणि पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात। यावरून संजय वाघेरे पाटील हे ठाकरे गटाचे मावळ लोकसभेचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये यावेळेस देखील मागचे विद्यमान खासदार विनायक राऊत हेच उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट आहे। एकीकडे महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ओढाताण सुरू असताना विनायक राऊत यांनी त्या ठिकाणी प्रचार देखील सुरू केला। त्यामुळे त्यांचं ठाकरे गटातील वजन पाहता, त्यांची निष्ठा पाहता विनायक राऊत हेच यावेळेस देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट झालं। या यादीतील शेवटचा म्हणजे 18वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य। मुंबई दक्षिण मध्यचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटासोबत गेलेत आणि त्यामुळे या ठिकाणाहून
सुरुवातीला काँग्रेसने हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांच्यासाठी मागितला होता, परंतु ठाकरेनं सेटिंग खासदार असल्यामुळं त्या ठिकाणी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आणि या ठिकाणाहून ठाकरे गटानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या विशाखा राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. ज्या विशाखा राऊत सध्या त्या ठिकाणी शिवसेनेचे त्या ठिकाणी महिला शक्ती संवाद हा दौरा त्या ठिकाणी ते पार पाडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघामधून विशाखा राऊत या माजी महापौर आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं दक्षिण मध्य मुंबईमधून विशाखा राऊत हे ठाकरे गटाकडून उमेदवार असणार आहेत. मित्रांनो, यापैकी कुठले उमेदवार विजयी होऊ शकतात किंवा कोणता उमेदवार त्या ठिकाणी दुसरा असायला हवा ते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.